ऑर्गेनिक कुछ नहीं था, पूरी अपेक्षित रखते हैं। हाँ बेटा ठीक। चलिए आप मुझे बताइए, हमने जब लाइन स्टार्ट किया था तो क्या क्या देखा था? रोज रोज रिवाइज करने वालों में पीछे जो पढ़ा है कम से कम मेरे उस रिवीजन से तो कुछ ना कुछ पता हो जाएगा आप लोगों का। तो बेटा अभी ऐसा है कि एक लाइन है, रेडी के अंदर स्पेस में एक लाइन है, हाँ साबड़े, एक लाइन है, उस लाइन के ऊपर एक पॉइंट है आपके पास जिसका पोजीशन वेक्टर आपको दिया हुआ है। इस लाइन को एक पैरेलल वेक्टर है आपके पास b बार, और आपको इस लाइन का इक्वेशन लिखना है। तो आपने क्या किया, इस लाइन के ऊपर का कोई भी पॉइंट ले लिया मूविंग जिसका पोजीशन वेक्टर r बार रहेगा, और फिर आपने लाइन का इक्वेशन लिख दिया r बार इज इक्वल टू a बार प्लस लैम्डा टाइम्स b बार। फिर सिचुएशन में थोड़ा सा चेंज आया, आपके पास फिर से स्पेस के अंदर एक लाइन है, लेकिन इस बार आपके पास लाइन के ऊपर के दो पॉइंट दिए गए a एंड b हैविंग पोजीशन वेक्टर a बार एंड b बार। अब आपको इस लाइन का इक्वेशन लिखना है। आपने लाइन के ऊपर एक मूविंग पॉइंट ले लिया b जिसका पोजीशन वेक्टर है r बार। तो लाइन का इक्वेशन क्या बनेगा, r बार इज इक्वल टू a बार प्लस लैम्डा टाइम्स b बार माइनस a बार। तो इस सिचुएशन में लाइन का इक्वेशन इस तरीके से लिखा जाता है, ये हो गया पैरामेट्रिक फॉर्म, ये है वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन इन पैरामेट्रिक फॉर्म। अगर आपको वेक्टर इक्वेशन लिखना है लाइन का इन नॉन पैरामेट्रिक फॉर्म तो आपने क्या किया, r बार माइनस a बार वेक्टर का क्रॉस प्रोडक्ट लिया, उसके पैरेलल वेक्टर के साथ में जो है जीरो वेक्टर। तो लाइन का इक्वेशन पहले सिचुएशन में आपको दो तरीके से मिला, एक वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन इन पैरामेट्रिक फॉर्म जो है r बार इक्वल टू a बार प्लस लैम्डा b बार, और उसी सिचुएशन में लाइन का इक्वेशन है आपके पास r बार माइनस a बार क्रॉस b बार इज इक्वल टू जीरो वेक्टर, जो कि वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन इन नॉन पैरामेट्रिक फॉर्म। अब बेटा सिचुएशन थोड़ा सा चेंज हो गया कि लाइन के ऊपर के दो पॉइंट्स आपको गिवन है, मतलब उनका पोजीशन वेक्टर आपके पास है। तो आपने लाइन का इक्वेशन लिखा r बार इज इक्वल टू a बार प्लस लैम्डा टाइम्स b बार माइनस a बार। ये फिर से वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन इन दिस सिचुएशन इन पैरामेट्रिक फॉर्म है। अगर इसी को आपको नॉन पैरामेट्रिक फॉर्म में लिखना है तो r बार माइनस a बार क्रॉस b बार माइनस a बार इज इक्वल टू जीरो वेक्टर। तो ये पैरामेट्रिक फॉर्म हो गया इस सिचुएशन में, और ये नॉन पैरामेट्रिक फॉर्म हो गया इस सिचुएशन में। अब इस सिचुएशन में आपको कार्टेशियन इक्वेशन लिखना है इन सिमेट्रिक फॉर्म एंड इन पैरामेट्रिक फॉर्म। अब कार्टेशियन इक्वेशन में क्या होता है, यहाँ पोजीशन वेक्टर की जगह आपके पास सीधा सीधा क्या होता है, x1 y1 z1 दैट इज कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट, और ये जो पॉइंट आपने मूविंग पॉइंट लिया इसके कोऑर्डिनेट्स आप लेते हो अननोन x y z। और सिचुएशन सिर्फ ये है कि यहाँ पर लाइन को पैरेलल वेक्टर दिया है, यहाँ पर आपके लाइन के क्या दिए हुए रहेंगे, डायरेक्शन रेशियोज दिए रहेंगे। तो इस सिचुएशन में आपके लाइन का इक्वेशन क्या हो जाएगा, x माइनस x1 बाय a, y माइनस y1 बाय b एंड z माइनस z1 बाय c, दिस इज इक्वल टू लैम्डा। ये हो गया कार्टेशियन इक्वेशन ऑफ गिवन लाइन इन सिमेट्रिक फॉर्म। और इसी को अगर आप लिखते हो x इज इक्वल टू x1 प्लस a लैम्डा, y इज इक्वल टू y1 प्लस b लैम्डा एंड z इज इक्वल टू z1 प्लस c लैम्डा। तो लाइन का इक्वेशन हो गया कार्टेशियन इक्वेशन इन पैरामेट्रिक फॉर्म, और ये हो गया सिमेट्रिक फॉर्म। याद रखेंगे एबीसी में से कोई भी जीरो है तो इसका इस्तेमाल करना है लाइन का इक्वेशन लिखते समय, ठीक है। फिर इस वाले सिचुएशन में आपके पास दो पॉइंट्स हैं, तो क्योंकि ये पॉइंट्स गिवन है तो इसके कोऑर्डिनेट्स हो गए x1 y1 z1, और इसके कोऑर्डिनेट्स हो गए x2 y2 z2, और ये हो गया कॉमन दैट इज x y z। तो आप लाइन का इक्वेशन कैसे लिखेंगे, x माइनस x1 अपॉन x2 माइनस x1, y माइनस y1 अपॉन y2 माइनस y1, z माइनस z1 अपॉन z2 माइनस z1। आप चाहो तो x माइनस x2 y माइनस y2 z माइनस z2 भी लिख सकते हो। तो दिस इज द कार्टेशियन इक्वेशन व्हेन टू पॉइंट्स ऑन द लाइन आर गिवन। इतना हमने देख रखा है, इसके ऊपर के क्वेश्चंस कर रखे हैं। अब नेक्स्ट हमारा पॉइंट है डिस्टेंस ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाइन, डिस्टेंस ऑफ ए पॉइंट, डिस्टेंस ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए लाइन। तो इसका फॉर्मूला बस हमें याद रखना है, लेकिन वो आता कैसा है ये समझ लेंगे तो कई बार फॉर्मूला बहुत अच्छे से याद रहता है। उसके अच्छे से याद रखने के लिए हेल्पफुल होता है कि आपको वो फॉर्मूला कैसे डिराइव हुआ समझे, अगर ज़्यादा क्लिष्ट नहीं है तो, ठीक है। हाँ तो बेटा हमने ये 2D के अंदर भी देखा है, डिस्टेंस ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाइन, ये 2D के अंदर भी देखा है। और उसके बाद मैं नहीं करूँगा क्योंकि मैं भूल चुका हूँ।
कर सकते, थोड़ा दिमाग पे जोर देंगे, लेकिन कोई जरूरत नहीं है। तो हमें अब यहाँ पर क्या करना है, डिस्टेंस ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाइन निकालना है। ऑब्वियसली लाइन हमारा स्पेस के अंदर है और पॉइंट भी हमारा स्पेस के अंदर है। तो ऐसे सिचुएशन में आप पॉइंट का लाइन से डिस्टेंस कैसे निकालेंगे, ठीक है। तो उसके लिए क्या फॉर्मूला बनता है, तो देखिए सबसे पहले तो आपके पास एक लाइन होगा और एक लाइन के बाहर पॉइंट होगा। अब इस बार मैं क्या करने वाला हूं, जिस पॉइंट का P पॉइंट का L नामक लाइन से आपको डिस्टेंस फाइंड आउट करना है। लाइन L है मेरे पास और P पॉइंट है, P पॉइंट का लाइन L से मुझे डिस्टेंस निकालना है। तो ये जो पॉइंट P है इसका मैंने पोजीशन वेक्टर ले लिया अल्फा बार। अब ये मूविंग पॉइंट नहीं है, ये कोई पॉइंट P है जिसका कोऑर्डिनेट्स हमें दे रखा है, इसलिए मैंने आर बार की जगह अल्फा बार लिया। आर बार हमारा नोटेशन कब होता है, जब लाइन का इक्वेशन लिख रहे हो और मूविंग पॉइंट होता है, तो आर बार हमारा उसके लिए नोटेशन है। अब ये फिक्स पॉइंट है, फिक्स पॉइंट इन द सेंस कि कोऑर्डिनेट पता है आपको। याद रखेंगे डिस्टेंस ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाइन जब निकालना होता है तो गिवन क्या क्या होता है ये समझना सबसे पहले जरूरी है। तो इसके अंदर आपको पॉइंट्स के कोऑर्डिनेट गिवन रहेंगे, समझते का। एक पॉइंट है P नामक, उसका आपको लाइन से डिस्टेंस निकला। अब हमें पता है कि शॉर्टेस्ट डिस्टेंस क्या होता है, परपेंडिकुलर डिस्टेंस होता है। वैसे तो लाइन के ऊपर लाखों पॉइंट्स हैं, तो अगर आप इस पॉइंट का उन लाखों पॉइंट में से किसी के भी साथ डिस्टेंस निकालने जाएंगे तो अलग अलग आएगा। इसलिए हमने डिफाइन किया है कि इस पॉइंट का अगर लाइन से डिस्टेंस चाहिए तो ऑब्वियसली हम लोग परपेंडिकुलर डिस्टेंस की बात कर रहे हैं। तो यहाँ से हमने इसके ऊपर परपेंडिकुलर ड्रॉ किया क्योंकि हमें ये डिस्टेंस फाइंड करना है। नाउ टारगेट इज टू फाइंड PM। अब हमें निकालना है PM, क्योंकि PM इज द डिस्टेंस ऑफ पॉइंट P फ्रॉम लाइन। लाइन L पासून P चं डिस्टन्स तुम्ही PM म्हटलेले, टार्गेट काय PM फाइंड आउट करणं, बरोबर आहे। आता तुम्हाला गिवन काय काय असणार आहे ह्या सिच्युएशन मध्ये, हे पहा हे ज्याला कळलं ना त्याचा विषय संपला। ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या पॉइंट से लाइन पासून डिस्टेंस फाइंड आउट करने के लिए बोलते तब आपके पास गिवन क्या होता है, गिवन क्या होता है, पॉइंट के कोऑर्डिनेट्स, पॉइंट के कोऑर्डिनेट्स, पॉइंट के कोऑर्डिनेट्स गिवन होते हैं नंबर 1। और दूसरा गिवन होता है लाइन का इक्वेशन, लाइन का इक्वेशन, लाइन का इक्वेशन गिवन होता है। अब लाइन का इक्वेशन गिवन है, किस फॉर्म में गिवन है, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लैम्बडा बी बार की फॉर्म में गिवन है, सही है। तो इसमें मुझे कोई बताएगा कि इस इक्वेशन में ए बार का क्या रोल होता है, क्या होता है ए बार, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लैम्बडा बी बार में ए बार क्या होता है, पॉइंट लाइन, लाइन के ऊपर का एक गिवन पॉइंट होता है ना। आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लैम्बडा बी बार में पॉइंट के ऊपर का ए बार क्या है, पोजीशन वेक्टर ऑफ द पॉइंट ऑन द लाइन। मतलब आपके पास आपको गिवन क्या क्या रहेगा, जब आपको किसी पॉइंट, जब आपको किसी पॉइंट का किसी लाइन से डिस्टेंस निकालने के लिए कहेंगे, लक्ष्य दिया, किसी पॉइंट का किसी लाइन से डिस्टेंस निकालने के लिए कहेंगे तो गिवन क्या होगा, पॉइंट की कोऑर्डिनेट, और दूसरी चीज लाइन का इक्वेशन। अब लाइन का इक्वेशन गिवन है, मतलब लाइन के ऊपर के एक पॉइंट का कोऑर्डिनेट पता है, पोजीशन वेक्टर दिया है मतलब पॉइंट का कोऑर्डिनेट पता है ना। तो लाइन के ऊपर का एक पॉइंट आपके पास दिया हुआ है जो कि A नामक है, ठीक है। म्हणजे लाइन से जे इक्वेशन दिले त्याच्यावरून तुम्ही लाईनवरचा पॉइंट घेऊ शकता, हां घेतलं मी। मग आता मला गिवन काय काय आहे, पॉइंट के कोऑर्डिनेट्स किंवा पोजीशन वेक्टर आपण लिहिला आणि दुसरं लाईनचे इक्वेशन दिलेले, त्याच्यावरून आपण म्हटलं की बाबा जर हे लाईनचे इक्वेशन दिलेले तर ए बार माझ्याकडे आहे, मान्य आहे। हां मग आता मला सांगा, मी जर याला जॉइन केलं तर हा राइट एंगल ट्रायंगल दिसतोय, आणि हा जो तुम्हाला काढायचं काय, PM काढायचे। मग राइट एंगल ट्रायंगल नुसार तुम्ही PM ची व्हॅल्यू कशी लिहू शकता रे, फ्रॉम राइट एंगल ट्रायंगल, राइट एंगल ट्रायंगल PM स्क्वायर इज इक्वल टू AB स्क्वायर माइनस AM स्क्वायर। छोटे बच्चे नहीं हो तुम, पहले पाइथागोरस लिखोगे कि हाइपोटेनस वगैरह वगैरह, जो नहीं जो निकालना है उसका इक्वल्स टू लिखना है सीधा सीधा। क्या चाहिए, PM स्क्वायर चाहिए, PM स्क्वायर इज नथिंग बट हाइपोटेनस स्क्वायर माइनस साइड स्क्वायर, कळलं। हां मग PM स्क्वायर इज इक्वल टू हे। आणि चला आता हे जर लिहायचं असेल, हे PM की वैल्यू काढायची, PM की वैल्यू निकालनी है, लेकिन जो दिया गया है उसी का इस्तेमाल करके निकालेंगे ना, जो दिया गया है उसी का इस्तेमाल करके निकालेंगे। तो ये निकालना है तो गिवन क्या क्या आपके पास लाइन का इक्वेशन है, उससे आपको कुछ चीजें मिल रही है, पॉइंट के कोऑर्डिनेट से उससे कुछ चीजें मिल रही है। अब सवाल ये है कि ये डिस्टेंस कैसे निकाला जाए, ये डिस्टेंस कैसे निकाला जाए, प्रोजेक्शन विद द गिवन इंफॉर्मेशन। तो ये डिस्टेंस कैसे निकाला जाएगा, डिस्टेंस बिटवीन टू पॉइंट्स की कौन सा फॉर्मूला है, ये डिस्टेंस कैसे निकाला जाएगा, अल्फा माइनस ए। सर कोऑर्डिनेट्स आहे ना आपले दोन्ही, हां
दोन्हीचे कोऑर्डिनेट आहे A चे आणि P चे हे, हे. प्रमाणे अरे येड्यांनो ऐ अंडर रूट x2 minus x2 हे हे अरे येड्यांनो हा 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 ए ऑल द टाळा लक्ष द्या हा पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर आहे हो हा पॉइंट आहे अरे सरळ सरळ पीए बार काढा ना पीए बार म्हणजे काय असतं ओए बार मायनस ओपी बार पण ओए बार काय आहे अल्फा बार मायनस ए बार या मग जर मला एपी काढायचा असेल तर या वेक्टरचा मी मॅग्निट्यूड नाही घेऊ शकत का जे दिलंय त्याच्यावरून सांगा म्हणतोय मी ओए काय ओए ए मायनस अल्फा येईल तुम्ही AP घ्यायला पाहिजे होतं मग. अच्छा अच्छा मी काय घेतलंय मग PA घेतलंय तुम्ही AP करून टाका ती. अच्छा 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 एपी घ्या बरोबर एपी बार इज इक्वल्स टू ओपी बार मायनस काही नाही घ्यायचं फरक नाही पडत कारण शेवटी मॅग्निट्यूड आहे ना हां. त्याच्यामध्ये त्याचं काही फरक नाही पडत हां एपी बार हे नाले एपी बार ओपी बार मायनस ओए बार बरोबर मग ओपी बार म्हणजे काय पी पॉइंटचा हां अल्फा बार मायनस ए बार बरोबर हां मग झालं ना मग हे वेक्टर आहे याची मॅग्निट्यूड काय असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ अल्फा बार मायनस ए बार आता जरा याच्याकडे बघा एपी ची व्हॅल्यू कशी भेटायली दोन्ही वेक्टरचा मधून एका वेक्टरला एका वेक्टर मधून सबट्रॅक्ट करा त्याची मॅग्निट्यूड घ्या यस सर एपी काढायचं होतं निघालं गिवन वरून हा गिवन वरून निघाले पी चा पोझिशन वेक्टर दिला होता ए चा पोझिशन वेक्टर माहिती त्याच्यावरून तुम्ही एपी काढली मॅग्निट्यूड ऑफ एपी बार आलं लक्षात हा आता राहिलं कोण एएम काढायचं एएम काय एपी बारचं प्रोजेक्शन आहे कारण कुठल्याही वेक्टरचं प्रोजेक्शन म्हणजे काय कुठल्या वेक्टरचं पोझिशन म्हणजे काय त्याचा जो एंड पॉइंट आहे त्याच्यावरून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा मग एएम काय आहे मग एएम काय एएम इज प्रोजेक्शन ऑफ एपी बार ऑन लाइन L the T's काय the T's AM is projection of AP bar on B bar projection of AP bar on B bar काय म्हणतोय कारण लाइन L ला पॅरलल कोण आहे वेक्टर B bar आहे आपण एका वेक्टरचं दुसऱ्या वेक्टर प्रोजेक्शन लिहू शकतो ना लाइन वर काय लिहिणार तुम्ही कळतंय का मग लाइन पॅरलल कोणाला B bar ला आहे सिन्स line L is parallel to B bar कळतंय का हा मग AM is projection of AP bar on B bar and therefore AM is equals to AP bar चं प्रोजेक्शन हाणून मारा B bar वरती AP bar चं प्रोजेक्शन B bar होती काय सांग खोसे प्रोजेक्शन ऑफ B bar B bar खोसे AP bar चं प्रोजेक्शन B bar प्रोजेक्शन ऑफ AP bar B bar खोसे AP into B upon magnitude of B. position of A bar on B bar काय असतं रे A bar डॅट B bar divided by magnitude of B bar खोसे मग प्रोजेक्शन लक्ष द्यायचा मग प्रोजेक्शन ऑफ AP bar on B bar काय असणार आहे AP bar डॅट B bar divided by magnitude of B bar कळतंय का हा मग AM तुमच्याजवळ आली मग AP बार काय आहे रे अल्फा बार उल्फा बार मायनस ए बार डॅट B बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B बार अख्खाचा अख्खा नंबर आहे नंबर आहे की नाही हो अल्फा बार मायनस ए बार वेक्टर आहे त्याचा डॅट प्रोडक्ट घेतला B बार सोबत म्हणजे एक नंबर येणार आणि मॅग्निट्यूड ऑफ B बार एक नंबर आहे हा म्हणजेच मग काय झालं रे आणि देअरफॉर मग आता आलो आपण आपल्या मुद्द्यावरती आणि देअर नाव आणि देअरफॉर नाव PM square PM square is equals to AP square AP A magnitude of alpha minus Magnitude of alpha minus A square. magnitude of alpha bar minus A bar चा स्क्वेअर बरोबर आणि कुठे गेलं ते AM हे काय इकडे? AM गपचूस AM मायनस AM काय रे अल्फा बार मायनस A बार डॉट B बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B बार चा होल स्क्वेअर
पण आपल्याला पीएम चा स्क्वेअर पाहिजे का नाही पीएम पाहिजे मग पीएम काय येणार रूटच्या अंडर अल्फा बार मायनस ए बार च्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर याला मॉड जर म्हणतात तर उत्तरा का मार्क करणार मायनस स्क्वेअर रूट मध्ये अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार होल स्क्वेअर हे झालं डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम लाईन एल बघा काय गिवन होतं पी पॉइंटचा पोझिशन वेक्टर गिवन होता म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स गिवन होते राईट दिलेल्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुमच्याकडे लाईनचे इक्वेशन आहे त्याच दोघांचा वापर करून तुम्ही डिस्टन्स लिहिलेले काय डिस्टन्स रूटच्या आतमध्ये अल्फा बार मायनस ए बारचा मॅग्निट्यूड त्याचा स्क्वेअर मायनस अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार आणि त्या पूर्णचा होल स्क्वेअर राईट लक्षात आता जर समजा मी हे नसतं सांगितलं नुसतं तुम्हाला म्हणला बाबा पी बारचं हे पोझिशन वेक्टर नाशाला सिच्युएशन आहे आणि एक त्याचा डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला आहे तुम्ही रट्टा मारला असता पण थोडं कठीण गेला असेल आता तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलेले तर तुम्ही समजू शकता सुधरू शकता Yes, sir. कळते लिहा हे लक्षात राहील फॉर्म्युला आता बघा याला कसं वापरायचं ते म्हणजे लगेच डोक्यात फिट बसून जाईल तुमच्या हो अरे फॉर्म्युला राहू द्यायला पाहिजे ठीक आहे राहू दे. एक्झाम्पल घेता येईल हो बघा क्वेश्चन आहे सॉल्ड एक्झाम्पल मधलं क्वेश्चन आहे हा काय म्हटलेले क्वेश्चन फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट P having coordinates 3 to 1 to the line r bar is equals to 7i cap plus 7j cap plus 6k cap plus lambda times minus 2i cap plus 2j cap plus एक लक्षात घ्या बरं का तुम्ही आता हा प्रश्न तुम्हाला फॉर्म्युला समजण्यासाठी आवश्यक आहे ते काय म्हणताय फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिकुलर ते असं नाही म्हणत आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाइन ते काय म्हणताय फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट या पॉइंट पासून ह्याच्यावरती ड्रॉ केलेल्या परपेंडिकुलरची लेंथ फाइंड आउट करा म्हणजेच ते काय विचारते तुम्हाला फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाइन तीच गोष्ट विचारलेली पण डायरेक्ट ते असं म्हणतील का फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम लाइन नाही ते म्हणतील फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिकुलर डायरेक्टली म्हणू शकतात मग तो सोपंच आहे पण फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिकुलर फ्रॉम एनी पॉइंट टू द लाइन म्हणजे तेच काय मग आपल्याला डिस्टन्स काढायचं मग आपल्याला आता सगळ्यात पहिले काय करायचं हे जे दिलेले P ह्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आपण कशाने डिनोट करतोय अल्फा बार काय हो सर बी पॉइंट पासून लाईनचं अंतर काढतोय ना मग त्याच्या पोझिशन वेक्टरला आपण कशाने डिनोट केलं अल्फा बार इज इक्वल्स टू 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप त्याच्यानंतर लाईन वरचा पॉइंट a बार 7i कॅप प्लस 7j कॅप प्लस 6k कॅप तुम्ही इथे लिहू शकता पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P इथे तुम्ही लिहिणार पॉइंट पोझिशन वेक्टर ऑफ ए पॉइंट लाईन ऑन Line. गिवन लाइन लाइन लिहू शकता की नाही आता बी बार म्हणजे या लाईनला पॅरलल असणारा वेक्टर ज्याच्यावरती पोझिशन घेतो आपण बी बार -2i कॅप 2j कॅप प्लस 3k कॅप दिस इज व्हाट ए वेक्टर पॅरलल टू गिवन लाइन Line. वेक्टर पॅरलल टू गिवन लाइन मग आता मला तुम्ही सांगा अल्फा बार आलं ए बार आलं बी बार आलं आता वी नो दॅट तसं नाही जी भाषा त्यांनी वापरली लेंथ ऑफ द परपेंडिकुलर वी नो दॅट
length of perpendicular from P to R bar is given by length of perpendicular is equals to रूट के अंदर अल्फा बार माइनस ए बार का मैग्नीट्यूड का स्क्वायर माइनस ब्रैकेट के अंदर अल्फा बार माइनस ए बार डॉट बी बार डिवाइडेड बाय मैग्नीट्यूड ऑफ बी बार आणि होल चा स्क्वेअर याला म्हणा इक्वेशन नंबर 1 आणि आता एक एक गोष्ट फाइंड आउट करूया आता अल्फा बार माइनस ए बार अल्फा बार माइनस ए बार इज इक्वल्स टू अल्फा बार कुठे रे ते माइनस ए बार डायरेक्टली बोलू शकतो ना माइनस 4i क्या प्लस सॉरी माइनस 5 जे क्या पागल आहे हाँ सर प्लीज काय -5 याच्यातून याला वजा करायचंय ना मग 9 कसं काय म्हणू लागला मूर्खा ए क्या माइनस 6 के क्या माइनस 5 ए ए ए अल्फा बार माइनस ए बार गेला आता याचे काय पाहिजे रे मॅग्नीट्यूड याची मॅग्नीट्यूड ऑफ अल्फा बार माइनस ए बार काय असते रूट के अंदर इसका स्क्वायर प्लस इसका स्क्वायर प्लस इसका स्क्वायर 16 प्लस 25 प्लस 25 दैट इज 66 पाच दोन दहा 25 50 10 असं असतं नेहमी मग त्याच्यामुळे बरोबर बोलायचं चुकीचं बोलण्यावर भरोसा राहत नाही म्हणतो 66 अल्फा बार माइनस ए बारची मॅग्नीट्यूड ही झाली पण आपल्याला याचा स्क्वेअर पाहिजे 66 म्हणजे अल्फा बार माइनस ए बारचा स्क्वेअर इज नथिंग बट 66 ठीक आहे उशिरा यायचं द्यायचं तुला मोबाईल पाहत बसायचं शाबास अल्फा माइनस ए बार आहे माझ्याकडे अल्फा माइनस ए बार आहे त्याचा डॉक्टर बी बार सोबत अल्फा बार माइनस ए बार त्याचा डॉक्टर बी बार सोबत अल्फा माइनस ए बार माइनस 4i कैप माइनस 5j कैप माइनस 5k कैप डॉट बी बार म्हणजे काय माइनस 2i कैप प्लस 2j कैप प्लस 3k कैप चला डॉट प्रोडक्ट तुम्हाला माहिती माइनस 4 into माइनस 2 8 माइनस 5 into 10 2 माइनस 10 माइनस 5 into 3 माइनस 15 हे किती झाले रे -17 आठ दहा वन दहा गेले दोन ए. 15 दोन 17 मायनस अरे दहा वन माइनस 17 माइनस 17 ठीक आहे आणि मॅग्नीट्यूड ऑफ बी बार काढले का नाही मॅग्नीट्यूड ऑफ बी बार काढूया मॅग्नीट्यूड ऑफ बी बार किती येते रे कुठे गेले रूट के अंदर 4 plus 9 हे आलं रूट ऑफ 17 बरोबर आहे मग आता तुम्हाला काय पाहिजे अल्फा बार माइनस ए बार डॉट बी बार काही जणांना कळतच नाही रे भाऊ काय व्हायले इथे अल्फा बार माइनस ए बार डॉट बी बार माइनस 70 डिवाइडेड बाय रूट 70 मग वरती काय याचा स्क्वेअर म्हणजे काय आलं माइनस रूट 70 आणि स्क्वेअर कसा असतो पॉझिटिव्ह म्हणजे 17 आहे हो आणि देअरफॉर ए याला म्हणूया 2 आणि याला म्हणूया 3 देअरफॉर फॉर्म 1 ला 2 आणि 3 ला काही जणांना फक्त एवढंच कळलं असेल फॉर्म 1 ला 2 आणि 3 ला देअरफॉर लेंथ लोकांना वाटत असेल मी रिपीट करणार आहे अजिबात नाही करणार आहे नंतर रेकॉर्डिंग करून घ्यायची हा 66 माइनस 17 49 रूट 49 7 हाँ सर 49 होते का 49 7 बरोबर आहे का हो अरे मग तुम्ही पाहून सांगू लागले का नाही calculate केलं. बोलते मग तू 7 युनिट काय घालत 7 युनिट उत्तर येतं ठीक आहे ए हां लक्षात आलं तुमच्या म्हणजे प्रश्न किती सोपा आहे आणि विचारतात बरं का विचारतात म्हणजे तुम्हाला फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे की आतापर्यंत मला सांगा लाईन मध्ये अवघड वाटलं का नाही. जागे रिवाइज केलं की नाही आपण लाईन Yes. हो सर हा चल आपण आणखी एक प्रश्न न करू काही न करू हा ए याच्यापेक्षा सोपं आहे का ते हा त्याच्यापेक्षा एवढं लिहा वरच्या वर कॅल्क्युलेशन आता एक लक्षात घ्या तुम्ही हो मला तर पहिले कळलंच नाही तू काय बोलला जाऊ द्या ना, लिहून सांगाल अरे नको रे बाबा करणं असं अरे एवढं कुठं भागडे लिहायचं म्हणून टाइम लागेल दाना सोडायला किती वेळ लागणार आहे काय बोलत हा
चला पुढचा प्रश्न बघा बरं, सांगा मला. फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाईन म्हणताय. ए फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट 0 2 3 फ्रॉम द लाईन. फ्रॉम द लाईन काय रे, x plus 3 by 5 is equal to y minus 1 by 2 is equal to z plus 4 by 3. हा तुम्हाला जर त्या पद्धतीने नसन काढायचं हो, त्या पद्धतीने जर नसन काढायचं तर आता याच्यामध्ये एक वेगळी पद्धती अप्लाय करायची. आता मला एक सांगा, आपण फॉर्म्युला काय बघितला होता, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईनचा, ज्याच्यामध्ये r बार इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार ह्या फॉर्म मध्ये होतं. यांनी तर सिमेट्रिक फॉर्म मध्ये दिले लाईनचे इक्वेशन, म्हणजे हे त्या लाईनचे डायरेक्शन रेशो झाले. हा पण काही हरकत नाही, याला पण आपण r बार इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बारच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो की नाही, बरोबर आहे. हा मग याला कसं लिहिणार रे, r बार इक्वल टू a बार, a चे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, जे काही इथे दिले त्याच्या विरुद्धच आहे, कारण हे x - x1 असतं, कळतंय का. हे इथं प्लस झाले, याचा पॉइंट काय पाहिजे होता -3. हे मायनस म्हणजे प्लस पाहिजे होते, प्लस म्हणजे मायनस पाहिजे होतं. बघा x - x1 म्हणजे हे y - y1 आणि z - z1, बरोबर आहे. इक्वेट केलं तर हाँ 0 से इक्वेट कर सकते हो आप इसको. हाँ बरोबर, याला 0 से इक्वेट करा म्हणजे तुम्हाला कोऑर्डिनेट भेटून जाते. कोणाचे, त्या लाईन वरचे a पॉइंटचे. हां आता हे डायरेक्शन रेशोज आहेत त्या लाईनचे, म्हणजे पॅरलल लाईन काय लिहू शकता, पोझिशन वेक्टर b बार काय लिहू शकतात, 5i + 2j + 3j असं लिहू शकतात. आणि अल्फा बार म्हणजे काय झालं, हा b पॉइंटचे अल्फा बार म्हणजे 2j + 3j. आणि a बार तुम्ही याच्यावरून लिहू शकता, a बार म्हणजे -3i + j -4j. पण त्यांना हे अपेक्षित आहे का, म्हणजे तुम्ही हे असं जरी सोडवलं आणि मागचे हे काढलं तुम्ही आणि झालं, मागचा फॉर्म्युला वापरला, विषय संपला, बरोबर आहे. हा पण आणखी एक पद्धतीने तुम्ही करू शकता. लॅम्बडा तुम्हाला काय करायचंय, कोऑर्डिनेट, तुम्हाला काय करायचंय, डिस्टन्स फाइंड आउट करायचंय, बरोबर आहे. तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. मग तुम्ही कसं करू शकता डिस्टन्स, आता इथे बेसिकली काय दिलेलं, एक लाईन आहे, बरोबर आहे. ही लाईन आहे, त्याचं इक्वेशन सिमेट्रिक फॉर्म मध्ये दिलं, कार्टेशियन इक्वेशन. आता पॉइंट 1 P ज्याचे कोऑर्डिनेट आहे 0 2 3, समजा तुम्हाला हे डिस्टन्स काढायला सांगितलं त्यांनी, बरोबर आहे. हा पॉइंट तुम्ही म्हटले m. आता ह्या लाईनचे डायरेक्शन रेशोज काय आहेत रे, DRS काय आहेत ह्या लाईनचे, 5 2 3 हे डायरेक्शन रेशोज आहेत. आणि ह्या लाईनवरचं एक पॉइंट आहे तुमच्याकडे, ज्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, वरच्या न्यूमरेटरला 0 शी इक्वेट करून काय भेटते तुम्हाला, -3 1 -4, बरोबर आहे. मग जर तुम्ही जर m चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकले तर तुम्ही डिस्टेंस फॉर्मूला वापर करून ते काढू शकता. अगर आप लोग m के कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करने में सफल हुए तो आप लोग डिस्टेंस फॉर्मूला यूज करके p के कोऑर्डिनेट्स तो है तो m के भी निकाल सकते हो. तो आप मुझे बताइए, m जो पॉइंट है, जो लाइन के ऊपर का कोई भी पॉइंट है, जिसको आप मूविंग पॉइंट भी बोल सकते हो, तो इसके कोऑर्डिनेट्स आपको कहाँ से मिलेंगे, यहाँ से मिल सकते हैं कि नहीं, लाइन की इक्वेशन से. क्योंकि ये लाइन का इक्वेशन है, इसके ऊपर जितने भी पॉइंट्स है, एक कोई भी पॉइंट हो, उसके कोऑर्डिनेट्स आपको कैसे मिल रहे हैं, इससे मिल रहे हैं कि नहीं, कैसे, x इज इक्वल टू चला लैम्बडा माना ना, x इज इक्वल टू लॅम्बडा 3 -3 + 5 लैम्बडा. नंबर 2 1 + 2 लैम्बडा. नंबर 3 -4 + 3 लैम्बडा. कळलं का, लक्षात घ्या. m चे कोऑर्डिनेट्स तुम्ही दिले, कारण m हा कोणताही पॉइंट आहे लाईन वरचा, तो m के कोऑर्डिनेट्स आपको मिल गए बाय फ्रॉम दिस इक्वेशन. अरे हे बघितलं ना आपण, x = x1 + a लैम्बडा. मग आता मला सांगा, या लाईनचे डायरेक्शन रेशो म्हणजे काय आहेत रे, 5 2 3 आहेत. पण लाईन वरच्या दोन पॉइंट वरून डायरेक्शन रेशो काय लिहू शकतात, x2 - x1 y2 - डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन आर -3 + 5 लैम्बडा + 3 हो 1 + 2 लैम्बडा -1 आणि -4 + 3 लैम्बडा +4. मग 3 3 उडाले, उरलं काय 5 लैम्बडा. 1 1 उडाले, उरलं काय 2 लैम्बडा. आणि 4 4 उडाले, उरलं काय 3 लैम्बडा. सो these are the direction ratios of line. But DRS of line are 5 2 3. This implies 5 lambda is equals to 5, 2 lambda is equals to 2 and 3 lambda is equals to 3. कोणत्याही एका सॉल्व केलं तरी लॅम्बडाची व्हॅल्यू भेटून जाते, लॅम्बडा is equals to 1. And therefore m has coordinates -3 + 5, 1 + 2 and -4 + 3. लॅम्बडाची व्हॅल्यू ठेवून दिली 1.
म्हणजेच काय भेटले तुम्हाला 5 - 3 2 3 -1 हे झाले m चे कोऑर्डिनेट्स. m चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला भेटले, p चे कोऑर्डिनेट्स तुमच्याकडे आहे. देयरफॉर pm इज इक्वल्स टू रूट के अंदर x2 - x1 होल स्क्वायर 2 - 0 चा स्क्वायर प्लस 3 - 2 चा होल स्क्वायर प्लस -1 - 3 चा होल स्क्वायर. मान्य आहे का? काय केलं, m चे कोऑर्डिनेट भेटले ना आता काय नो 2 3 -1 डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला pm काढण्यासाठी. म्हणजेच काय झालं रे, 2 चा स्क्वेअर 4 3 - 2 1 चा स्क्वेअर 1 आणि -1 - 3 -4 चा स्क्वेअर 16 म्हणजे 121 आलं युनिट्स. तुम्ही असं काढा नाहीतर मग तसं काढा. मग तुम्ही ही पद्धत बी वापरू शकता शॉर्ट मध्ये करण्यासाठी, सीईटी मध्ये वगैरे करायचं असेल तर. कळतंय का? बॉर्डर पण ही पद्धत वापरू शकता ज्या सिमेट्रिक इक्वेशन दिले, पण बॉर्डर तुम्ही सिमेट्रिक इक्वेशनला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करून सुद्धा करू शकतात बाय फाइंडिंग अल्फा बार, ए बार आणि बी बार. म्हणजे तुमच्यावर डिपेंड करते दोन्हीपैकी कोणते मेथड यूज करायचे. राहील लक्षात, लिहा पटकन. याच्यात स्क्यू लाईन्स मधलं डिस्टन्स आपल्याला पाहिजे. आपलं लेक्चर किती पर्यंत आहे? 1:15. चला वेळ आहे आपल्याजवळ, करा पटकन करा. हे गुमराह करायला बरं का, मार्क स्वतः अभ्यास करायला बरं का पूर्ण. काय नाही करत सर, मला माहिती का चालू आहे माझं. लाज वाटेल का तुला? पाठवणची करू सर्विस. आपण करत नाही तर दुसऱ्याला काय मोटिवेट करायचं, मी नाही करत. अरे कॅल्क्युलस बरं ऐकून घ्या, 2 तारखेला पार्ट 1 वरती टेस्ट होणार आहे. 3-4 ला मी लेक्चर घेणार आहे. 3-4-5 घे वाटलं तर 6 ला टेस्ट ठेव. 3 दिवस जर तुम्हाला अभ्यासाला मध्ये असं नाही का समजू की 3-4-5 ला मी लेक्चर घेणार नाही. 2 पासून क्लास चालू होणार आहे. एकच लेक्चर आहे सर. 2 ला टेस्ट. हा त्याच्यानंतर एकच राहील. त्याच्यानंतर 1-2 तास. अरे मूर्खा, ये रेकॉर्डिंग काय करतो समजतं सर रेकॉर्डिंग. तुझी मर्जी, मला काय काय. 2 ची टेस्ट 2 आणि 6 2 आणि 6 तारीख. हा 2 आणि 6 तारीख टाकून येतो मी ग्रुपवर. सुट्ट्याच्या वेळेस सांगून देतो. सर फक्त पार्ट हे 2 जे मध्ये माणसाने बोलतोय ना ते पार्ट 2 मध्ये फक्त डिफरन्शियल डिस्ट्रीब्यूशन नाही आहे. दोघं डिफरन्शियल दोघं डिस्ट्रीब्यूशन नाही आहे. नाहीये. सिलेबस टाकतो मी सगळे टाकतो. हे लक्ष द्या रे. हे हा आपण पाहिलं डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईनच्या फॉर्म्युला काय आहे. आता स्क्यू लाईन्स कशाला म्हटलेले बघा, SKEW स्क्यू लाईन्स. हे बघा, प्लेन मध्ये दोनच गोष्टी होऊ शकतात. मी जर 2 लाईन काढल्या प्लेन मध्ये तर 2च पॉसिबिलिटी आहे प्लेन मध्ये. या बोर्ड वरती जर मी 2 लाईन काढल्या तर माझ्या 2च पॉसिबिलिटी आहे. एक तर लाईन्स इंटरसेक्टिंग असतील, नाही तर लाईन्स पॅरलल असतील. ह्याच्या व्यतिरिक्त काही होऊ शकतं का प्लेन मध्ये? नाही. पण स्पेस मध्ये एक तिसरी पॉसिबिलिटी तयार होती की जिथं तुमच्या लाईन पॅरलल पण नसतील आणि इंटरसेक्टिंग पण नसतील, त्यांना स्क्यू लाईन्स म्हणण्यात आले. मग तुम्ही म्हणता ना असं कसं? हे बघा, प्लेन मध्ये ज्यावेळेस लाईन्स असतात त्यावेळेस त्या इन्फायनाइटली वाढणार, पॅरलल असतील तर वाढत जातील आणि इंटरसेक्टिंग असतील तर कुठेतरी जाऊन मीट करतील. पण स्पेस मध्ये तसं होत नाही. जसं आता समजा स्पेस आहे, हा तुम्ही जो स्लॅब आहे त्याला डायगोनली एक लाईन काढली, समजा स्लॅबला हा स्लॅब आहे ना, या स्लॅबला डायगोनली तुम्ही लाईन काढली, बरोबर आहे. आणि हे हा जो साईडचा प्लेन आहे समजा, ह्याला तुम्ही डायगोनली एक लाईन काढली. हा आता ह्याचा डायगोनल आणि स्लॅबचा डायगोनल हे स्पेस मध्ये कधी मीट होतील का रे? कारण हा असा वाढत जाणार आहे तिकडे इन्फायनाइट आणि हा तिकडे इन्फायनाइट जाणार आहे. आणि हा जो डायगोनल आहे हा खाली इन्फायनाइट जाईल आणि इकडे वर इन्फायनाइट जाईल. वेगवेगळ्या प्लेन मध्ये ना ते. हो ना. मग स्पेस मध्ये तेच तर घडतंय ना की 2 लाईन वेगवेगळ्या प्लेन मध्ये घेता येतात. म्हणून त्याला नॉन कोप्लेनर लाईन सुद्धा म्हटले जातं. स्क्यू लाईन्स कधी पॉसिबल आहेत जेव्हा त्या नॉन कोप्लेनर असतील. त्या कळतंय का? कोप्लेनर असतील, एकाच प्लेन मध्ये असतील तर विषय संपला. खोसे, मी 2 वेगवेगळ्या प्लेन मधलेच लाईन घेईल जर मला स्क्यू लाईन्स दाखवायचे असतील तर. पण कळतंय का? मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो फाइंडिंग डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्स. आता त्या 2 लाईन्स पॅरलल आहेत का नॉन पॅरलल आहेत हे तुम्हाला कसं कळणार? तर इक्वेशन वरून. हे बघा, तुमचे इक्वेशन असतं r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार. ज्यावेळेस 2 वेगवेगळ्या लाईन्स तुम्ही घेताय त्याच्यामध्ये जर 2 लाईन्स पॅरलल असतील तर फक्त बदलणार काय आहे? पॉइंट ऑन द लाईन बद्दल हा वाला पार्ट सेम राहील. कारण ह्या लाईनला जर b बार पॅरलल असेल आणि ह्या दोघी जणी जर पॅरलल असतील तर हे सेमच राहील की नाही?
म्हणजे माझा R1 बार आहे त्याला B बार पॅरलल आहे आणि R2 बार आहे जे R1 बारला पॅरलल आहे तर ही दोघांना पॅरलल नाही ना म्हणजे दोन लाईन्स मध्ये डिस्टन्स काढायला सांगितलं हा पार्ट जर सेम दिसला तर समजून घ्यायचं पॅरलल लाईन्स मध्ये डिस्टन्स बद्दल बोलले जाते कळतंय का हो सर. आणि डायरेक्शन रेशिओ सेम त्याचा मल्टिपल मध्ये राहतो. हा पण सेमच राहतील ना किंवा मल्टिपल मध्ये राहतील डायरेक्शन रेशिओ म्हणजे एक तर डायरेक्ट डी बार सेम राहील किंवा समजा इथं 2i किंवा 3i किंवा असेल तर 3 ने मल्टिप्लाय केलेलं खाली असं असं हा हा पण सहसा एक्झाम्पल मध्ये असं जर म्हटलं की फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स तर तुम्ही कोणताही फॉर्म्युला वापरला तरी आन्सर भेटणारच आहे पण जर त्या पॅरलल लाईन्स असतील तर काम कमी करावं लागणार काम बहुत कम है अगर पैरेलल लाइन से और अगर वो स्क्यू लाइन से तो थोड़ा काम पड़ने वाला है ठीक है मग आता गंमत काय आहे दोन लाईन्स तुमच्याकडे अशा आहेत दोन लाईन्स तुमच्याकडे अशा आहेत ज्या स्क्यू लाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय डिस्टन्स फाइंड आउट करायचं समजून घ्या ह्या त्या दोन लाईन्स आहेत आता मी प्लेन मध्ये काढलेत म्हणजे तुम्ही असं नका म्हणू सर ते आता इंटरसेक्ट होत आहेत ह्या लाईन कुठे आहेत रे स्पेस मध्ये लाईन्स आहेत ह्या हवेत आहेत लाईन्स त्याच्यामुळे हे इंटरसेक्ट होत आहेत का नाही आणि वेगवेगळ्या प्लेन मध्ये आहेत हवेत आहेत पण वेगवेगळ्या प्लेन मध्ये आहेत फक्त मी आपण हवेत काढू नाही शकत त्याच्यामुळे आपण प्लेन वरती दाखवले लक्षात येते कळते मग ह्या दोन लाईन्स आहेत तुमच्याकडे लाईन L1 आणि लाईन L2 ज्यांना आपण स्क्यू लाईन्स म्हणतो मग तुम्हाला ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स काढायचं म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स काय असणार आहे परपेंडिक्युलर या लाईन वरती आणि ह्या लाईनला परपेंडिक्युलर असणारी एक लाईन तुम्ही काढू शकता आता इथे ही तिरपी दिसायली पण तसं समजू नका मी वापर होईल तेवढं परपेंडिक्युलर दाखवण्याचा प्रयत्न करतो असं थोडंसं परपेंडिक्युलर वाटेल है ना स्पेस मध्ये तुम्ही काढू शकता दोन लाईन्सला दोन वेगवेगळ्या प्लेन मध्ये असणाऱ्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन तुम्ही घेऊ शकता एकाला परपेंडिक्युलर करायची आणि दुसऱ्याला मूव्ह करायची परपेंडिक्युलर यूज तर जिथं आली तिथे ठेवून द्यायची कळतंय का हो सर. लक्षात येते हा मग आता काय नाव द्यायचं PM तुम्हाला डिस्टन्स काय काढायचं PM काढायचं बरोबर आहे मग आता तुमच्या जो लाईनचं इक्वेशन दिलेलं असणार आहे तुमच्या जो लाईनचं तुम्ही जो लाईनचं इक्वेशन दिलेलं असणार आहे दॅट इज R बार इज इक्वल टू A1 बार प्लस लॅम्बडा 1 B1 बार बरोबर आहे आणि R बार इज इक्वल टू A2 बार प्लस लॅम्बडा 2 B2 बार असे दोन लाईनचे इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत R1 बार R2 बार A2 बार प्लस लॅम्बडा 2 टाइम्स B2 बार ठीक आहे सर जर समजा आपल्याला डिस्टन्स काढायचा आणि आपण डिस्टन्स काढला तर आपण एक केस मागच्या एक्सरसाइज मध्ये पाहिला होता की लाईन इंटरसेक्टिंग होते आपण ते चेक करतो मग इथं डिस्टन्स आला आणि त्या लाईन इंटरसेक्टिंग तर निघली आता डिस्टन्स 0 येईल ना मग डिस्टन्स जर 0 आला तर मग एक तर ते इंटरसेक्टिंग पण असू शकतात आणि पॅरलल पण असू शकतात मग त्या दोघांमध्ये कसं पाहायचं पॅरलल का बरं असते पॅरलल मध्ये डिस्टन्स 0 कसं येईल काही बोलतोय पॅरलल मध्ये एक प्लेस आहे तो म्हणजे सिंगल लाईन आहे. हा कोलिनियर नाही होणार पॅरलल लाईन आहे हा. असं करशील मग पॅरलल ठेवण्याचा मतलब काय आहे त्याला पॅरलल आहे दोन म्हणलं त्यांचे डिस्टन्स राहील ना कोलिनियर असतील हा. तर त्यांच्यातलं डिस्टन्स 0 मग तेच तर मग तेच तर काय त्याच्यात काय स्क्यू लाईन्सचा डिस्टन्स आपण काय करतोय हे सांगतो आपण काय करतोय आपण दोन लाईन मधलं डिस्टन्स फाइंड आउट करतोय त्याच्यासाठी फॉर्म्युला घेतोय जर त्या लाईन्स कोलिनियर असतील प्लेन मध्ये स्पेस मध्ये तर त्याच्यासाठीची कंडिशन करू ना आपण कळतंय का स्क्यू लाईनचा डिस्टन्स 0 आला तर दोन केस राहतील ना एक इंटरसेक्टिंग राहते एक तर हे पाहिजे हे पुढचं आहे आता बोलून फायदा आहे का त्याच्याबद्दल आता बोलून फायदा आहे का नाही आपल्याजवळ काय आहे फक्त दोन लाईन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे सध्या आपण इंटरसेक्टिंग नॉन इंटरसेक्टिंग बद्दल बोलतोय का नाही माझ्याजवळ दोन लाईन्स आहेत स्पेस मध्ये त्यांच्यामधलं मला डिस्टन्स काढायचे जर ते डिस्टन्स 0 झालं तर लाईन इंटरसेक्टिंग असतील त्याच्याबद्दल बोलून आपण नंतर कळतंय का हा सध्या फक्त आपल्याला दोन लाईन आहेत त्याच्यातलं डिस्टन्स काढायचं आणि त्या दोन लाईन पॅरलल असतील तर त्यातलं डिस्टन्स कसं येणार ते बी आपण बघणार हा मग ह्या दोन लाईन्स आहेत ह्यांच्यातलं डिस्टन्स काय आपल्याजवळ PM हे आपल्याला फाइंड आउट करायचं मग आता लाईनचे इक्वेशन दिलेलं असणार आहे दोन लाईन दिले म्हणजे लाईनचे इक्वेशन दिलं असेल ना त्याशिवाय कसं काढणार आहे आपण लाईनचे इक्वेशन दिलेले लाईनचे इक्वेशन दिलेले म्हणजे तुमच्याजवळ काय लाईन वरचे दोन पॉईंट आहेत A1 बार काय पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ऑन अ लाईन आणि A2 बार काय पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ऑन अ लाईन बरोबर आहे त्याच्यावर बघू नका त्याला भाव देऊ नका गल्ले भारी होणार हा A1 बार हा B A2 बार बरोबर हे बोललो बरे ते जर बोलू नका तुम्ही त्याच्याकडे बघू नका हा
याच्यावरचा a1 बार हा पोझिशन वेक्टर आहे, याच्यावर असणारे पॉईंट ज्याला आपण ए म्हटले, याच्यावर एक पॉईंट आहे त्याला a2 बार म्हटले, बी पॉईंट आहे. बरोबर आहे? हां बरोबर आहे. हां हां मग आता मला काय मला काय करायचं आहे, PM फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे? मग मला सांगा की ए बीला जोडलं तर काय चूक केली बाबा मी ए बिंदू? काय चुकतो मी? ए बीला जोडलं. बरोबर आहे? ए बीला जोडलं. मला काय फाइंड आउट करायचंय? मला फाइंड आउट करायचं PM. बरोबर आहे? मग आता मला सांगा ह्या लाईनला पॅरलल कोण आहे? ह्या लाईनला पॅरलल कोण आहे? B1. ह्या लाईनला पॅरलल कोण आहे? B2. बरोबर आहे? B2 बार. हां? ह्या लाईनला पॅरलल B2 बार. मग आता मला काय करायचं? PM फाइंड आउट करायचं. बरोबर आहे? मग ही लाईन कोणाला पॅरलल आहे? B1 बारला. आणि ही लाईन कोणाला पॅरलल आहे? B2 बारला. पण ही लाईन ह्या दोघांना डिक्युलर आहे. PM जी आहे ती दोघांना डिक्युलर आहे. मग मी जर B1 बार आणि B2 बारचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर की तो जो वेक्टर येईल तो परपेंडिक्युलर टू बोथ लाईन येईल, पण ही सुद्धा बोथ लाईनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे B1 बार क्रॉस B2 बार ही याला पॅरलल असणार आहे. कळतंय का? हां मग मी हे वाक्य बोलू का की PM is parallel to B1 बार क्रॉस B2 बार. हे मान्य आहे तुम्हाला? काय डिटेल पाहिजे तुम्हाला याची? ए PM बार इज बार घेतो चला. PM बार इज पॅरलल टू PM नुसती मॅग्निट्यूड होती ना. हे पहा मला सांगा लाईन L1 आहे, तिच्या इक्वेशनवरून कळते की ती पॅरलल आहे B1 बारला, आणि लाईन L2 आहे ती पॅरलल B2 बारला. मग तू B1 बार क्रॉस B2 बार घेतलं तर काय होईल? जी लाईन त्याला परपेंडिक्युलर होती त्याला पॅरलल. नाही एवढंच सांग मला. B1 बार क्रॉस B2 बार काय असतो? वेक्टर असतो परपेंडिक्युलर B1 बार आणि B2 बारला. पण B1 बार आणि B2 बार दोघांना परपेंडिक्युलर कोण आहे? PM बार आहे. म्हणजे PM बार त्याला पॅरलल राहील. मी तेच लिहिलं PM बार इज पॅरलल टू B1 बार. सर अगर PM बार ही निकला कोण? क्या? क्रॉस B1 क्रॉस B2 जर PM राहिला असं म्हणायचं हाँ, तो क्या फिर त्यांचे डायरेक्शन तो दिक्कत क्या है? हाँ ठीक है, हो सकता है. क्या हुआ फिर? बरोबर आहे काय, त्याचं काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. हां आता चला इथपर्यंत आलो आपण की बाबा PM बार काय आहे? दॅट इज पॅरलल टू B1 बार क्रॉस B2 बार. बरोबर आहे? मग आता मला डिस्टन्स काढायचं PM. ना इथं ट्रायंगल बनते ना काही बनते ना काही बनते. मग मला सांगा PM जे आहे ते काय आहे? डिस्टन्स दुसरं काय आहे? परपेंडिक्युलर आहे. हा वेक्टर आहे ना. समजा BA बार वेक्टर आहे हो किंवा AB बार वेक्टर आहे. हा AB बार वेक्टर आहे. AB बार वेक्टर आहे. ह्याच्याशी रिलेटेड हा कोण आहे? Parallel असणार. नाही असणार. काय मुद्द्यावर बोलताय काय बोलताय? सर डिस्टन्स सेम राहील त्यांच्यावर. सर हिंट देतो. हिंट हां प्रोजेक्शन. कोणाचं कोणावर प्रोजेक्शन आहे? सर जर ते A आणि M ला जॉईन केलं तर AP काही जॉईन बिन नाही करायचं. नाही करायचं. जसं आहे तसं. याचं एवढं पोझिशन बापरे. जर प्रोजेक्शनसाठी ट्रायंगल बनलं पाहिजे ना. ओ बहुत हमारे ट्रायंगल की जरूरत है बोले. चला याच्यावरूनच मला कळलं की तुम्हाला प्रोजेक्शनचा अर्थ बरोबर कळलेला नाहीये आणि त्यासाठी मी स्वतः दोषी मानतो. मला एक सांगा आतापर्यंत आपण जी प्रोजेक्शनची संकल्पना पाहिली त्याच्यामध्ये एका वेक्टरचं बुड दुसऱ्या वेक्टरवर टेकलेलं होतं. बरोबर आहे? हा तुमच्याकडे एक लाईन होती आणि एक वेक्टर आहे तुमच्याकडे AB बार. हो मग ह्याचा जो टेल आहे ह्याची जी शेपटी आहे ती इथे चिटकलेली की नाही. म्हणून प्रोजेक्शन घेत असताना तुम्ही काय केलं इकडून सूर्यप्रकाश टाकला म्हणजे समजून घ्या असं म्हणजे तसं नसते म्हणून प्रोजेक्शन म्हणजे काय असतं दोन्ही पॉईंटवरून परपेंडिक्युलर टाकणे ज्याच्यावर मी प्रोजेक्शन घ्यायचं. मग हे ऑलरेडी त्याच्यावर आहे त्याच्यामुळे ह्याचं प्रोजेक्शन एवढं झालं. पण जर समजा मी वेक्टर असा न घेतला मी जर वेक्टर एवढा घेतला असा A आणि B मग ह्याचं प्रोजेक्शन काय होईल रे? ह्याचं प्रोजेक्शन होईल इथून इथं परपेंडिक्युलर इथून इथं परपेंडिक्युलर आणि हे झालं PM झालं याचं प्रोजेक्शन. एपीचं प्रोजेक्शन. तो इसका मतलब AB बार का ये प्रोजेक्शन है किसके ऊपर? जिस लाइन के ऊपर PM बार है आपका. यस सर. बोल समझ में आ रही बात? सब प्रोजेक्शन लेकिन अलग अलग रहेगा. हाँ? हर एक पॉइंट पे अलग अलग रहेगा. मतलब उसका उसका अलग- प्रोजेक्शन वेक्टर का होता है बेटा. किसी भी वेक्टर का किसी लाइन के ऊपर प्रोजेक्शन मतलब उसकी परछाई होती है. ऐसे एक तरीके से मान लो
प्रोजेक्शन का मतलब क्या होता है, एक वेक्टर का दूसरे लाइन के ऊपर प्रोजेक्शन मतलब क्या, उस वेक्टर के एंड पॉइंट से आप उस लाइन के ऊपर परपेंडिकुलर डालिए और दोनों के परपेंडिकुलर फुट ऑफ परपेंडिकुलर के बीच में फंसा हुआ पार्ट जो होता है उसका प्रोजेक्शन होता है उस लाइन के ऊपर। अब ये आपका वेक्टर है, अब इससे ये यहाँ पर परपेंडिकुलर है कि नहीं, ये जो लाइन है ये यहाँ पर इसको परपेंडिकुलर है कि नहीं, ये जो लाइन है ये इसको परपेंडिकुलर है कि नहीं, तो इसका मतलब ए बी बार का ये प्रोजेक्शन हो गया। समझते हैं? तो पीएम क्या है, पीएम आपको फाइंड आउट करना है, बट व्हाट इज पीएम, पीएम इज प्रोजेक्शन, पीएम इज प्रोजेक्शन ऑफ ए बी बार ऑन पीएम बार। समझ आ रही बात? सर पण आपण जे प्रोजेक्शन पाहिजे त्याचं एक पॉइंट असायचा ना त्या लाईनवर ऑलरेडी. अरे ती केस होती बाबा एक हां इथं हवे दिली असू शकते दोन्ही, त्याला काय होते, मी तर हेच तर सांगितलं ना आता. समजलं. मग आता मला सांगा, मला पीएम काय आहे, पीएम मॅग्निट्यूड, पीएम ची लेंथ आहे ती काय आहे, दॅट इज द प्रोजेक्शन ऑफ दिस. मग आता मला माहिती की ए बी बारचं प्रोजेक्शन पीएम बार वर म्हणजे काय रे, म्हणजे काय, म्हणजे काय, ए पीएम इज प्रोजेक्शन ऑफ ए बी बार ऑन पीएम बार, म्हणजेच दॅट इज पीएम इज इक्वल टू ए बी बार डॉट पीएम बार डिवाइडेड बाय PM magnitude of PM bar. बरोबर. कळते? बरोबर. पण पीएम बार काय आहे बेटा, पीएम बार तुमचे, तुम्हाला पीएम बार बद्दल काही माहितीच नाही, पीएम बार बद्दल काही माहित नाही तुम्हाला, कारण ते कोणते दोन पॉइंट आहे. बरोबर आहे. मग तुम्ही पीएम बारला नोन क्वांटिटी मध्ये कसं कन्वर्ट करू शकता, तर पीएम बार इज परपेंडिकुलर Line टू वरची B1 point. P1 PM is perpendicular to B1 and B2 both. Also B1 bar is perpendicular to both. कळतंय का? मग तुम्ही मला सांगा की हे जे PM बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ PM हे काय आहे, दिस इज अ युनिट वेक्टर, दिस इज अ युनिट वेक्टर along PM bar. PM बार च्या along युनिट वेक्टर आहे की नाही, बट B1 bar cross B2 bar is parallel to PM bar. That's why unit vector of both are same. कळतंय का? डायरेक्शन खालीवर असू शकते तशी घेणं नाही आपल्याला, कारण आपण लाईन रूट काढतोय. कळतंय का? बघा मला लय भाई शिकवत असते फिलिंग लागली वाला. हे सांगा मला, PM bar divided by magnitude, ए PM bar divided by its magnitude म्हणजे काय, युनिट वेक्टर along that vector. बरोबर आहे. मग मी इथं लिहितो दॅट इज PM is equals to AB bar dot unit vector along PM bar, but कोण मांडतं कोण मांडतं, अच्छा, but PM bar is parallel to B1 bar cross B2. हे लक्षात घ्या, कारण आपल्याला PM सारखी काही गोष्टच नाही, आपले जे काही फाइंड आउट करायचं ते नोन मध्ये करायचं आहे. दोन लाईनचे इक्वेशन दिले म्हणजे B1 बार B2 बार आहे. मग PM बार जर मला काढायचं असेल PM चे तर B1 बारच्या फॉर्म मध्ये काढावं लागेल. मग PM बार इज पॅरलल टू B1 बार क्रॉस B2 बार, and therefore we can replace, therefore असं म्हणू शकता की therefore unit vector along B1 bar cross B2 bar is युनिट वेक्टर ऑन PM bar is same as unit vector along PM bar. बरोबर आहे, along PM bar, and therefore PM is equals to आपण लिहू शकतो AB bar dot. आता AB bar का बरं, कारण AB bar आपण लिहू शकतो ना, A1 बार आपल्याकडे असणार, A2 बार असणार, दोन लाईनचे इक्वेशन आहे त्याच्यावर AB बार लिहू शकतो आपण, AB बार डॉट. आता युनिट वेक्टर along B1 बार क्रॉस B2 बार काय असतो, वेक्टर B1 बार क्रॉस B2 बार डिवाइडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. B1 cross B2. कळतंय? लक्षात आलं? ठीक आहे. हा, मग तुम्ही या दोघांचं डॉट प्रोडक्ट घेऊन नंतर मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तरी पण चालते, कारण हा नंबर आहे हा बाजूला सरकेल.
लक्षात येते. दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स. मग त्या स्क्यू लाईन्स असतील त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरला. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, त्या ज्या दोन लाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यावरती 2 पॉईंट तुमच्याकडे असतील, त्याचे पोझिशन वेक्टर असणार आहे a1 बार a2 बार. बरोबर आहे. त्याच्यावरून तुम्ही ab बार काढू शकणार, एकातून दुसऱ्याला वजा करू. आणि डॉट b1 बार क्रॉस b2 बार, म्हणजे दोन जे वेक्टर्स असणार आहेत त्यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, म्हणजे हा वेक्टर यांचा तुम्हाला डॉट प्रोडक्ट भेटणार आहे. कळतंय. आणि b1 बार क्रॉस b2 बारची मॅग्निट्यूड. आता होऊ शकतं की तुमचं हे घेण्यामध्ये मागे पुढे झालं तर आन्सर निगेटिव्ह मध्ये येईल, तर त्याला तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये घेऊ शकता. डिस्टन्स पॉझिटिव्ह डिस्टन्स पॉझिटिव्ह असतं. डायरेक्शन हे त्याच्यामुळे याला काय केलेलं आहे, मॉड मध्ये टाकलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे याला काय केलंय, मॉड मध्ये टाकले की अगर इसका वैल्यू अगर नेगेटिव आते तो दिक्कत नहीं, इसलिए इसको मॉड के अंदर डाल देते हैं. ठीक आहे. हा, आता याच्यामध्ये हे जे तुम्ही डिस्टन्स, आता दोन लाईन मधलं डिस्टन्स हे तुम्हाला भेटते. पण जसा हा म्हणला होता की जर त्या दोन लाईन इंटरसेक्टिंग असतील तर आपण दोन लाईन मधलं डिस्टन्स काढतो, म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स काढतो ना. मग सगळ्यात कमीत कमी डिस्टन्स काय झालं, त्याचं इंटरसेक्ट 0 झालं. मग ही क्वांटिटी 0 कधी होईल रे, जर न्यूमरेटर 0 झालं तर. कळतंय का. मग न्यूमरेटर काय असणार आहे, b1 क्रॉस केस 1 if L1 and L2 are intersecting lines, then PM is 0. PM is 0 म्हणजे distance between them is 0, and that is PM 0 कधी होईल, when AB bar dot B1 bar cross B2 bar 0 होईल. आणि हे म्हणजेच काय रे, दिस इज व्हॉट, कोण सांगते, अँगल 90 लोकांना कोण सांगते, अँगल 90 ला बॉक्स बरोबर. डॉट प्रोडक्ट. वा, बॉक्स प्रोडक्ट स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे ना हा. हा, म्हणजे जर दोन लाईन्स इंटरसेक्टिंग असतील तर त्या दोन लाईन्सशी रिलेटेड स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय असणार आहे, 0. पण आता मला सांगा AB बार म्हणजे तुम्ही कसं लिहिणार, AB बार काय लिहिणार, A2 समजा A पॉइंटचे कोऑर्डिनेट x1 y1 z1 आहे आणि B चे x2 y2 z2 आहे. तर AB बार वेक्टर काय होणार, AB बार वेक्टर काय असणार आहे, x2 minus x1 आई क्या, y2 minus y1 कहीं क्या, z2 minus z1 कहीं क्या. हे झालं तुमचं AB बार. मग मला सांगा B1 बार म्हणजे काय, ह्या लाईन मध्ये असणाऱ्या वेक्टरचे कंपोनेंट्स. मग ते आपण B1 बार काय म्हणले, B1 बार म्हणले का. हा, मग याला काय म्हणता येईल रे, B1 बार म्हणले त्याला B1 B2 B3 म्हणू का समजण्यासाठी. आणि याला म्हणूया आपण कसं म्हणायचं का, b'1 b'2 b'. बरं झालं, हे चला जाऊ द्या. B1 बार आपण थोड्या वेळासाठी काय करूया, A1 आहे क्या, a1 आहे ना ऑलरेडी A1 पोझिशन. बार येत नव्हतं क्वेश्चन नाव. pqr XYZ. pqr घ्या, p1 p2 p3. कहीं भी कर सकते हैं. चला P1 P2 P3 P1 I cap प्लस B2 P2 J cap प्लस P3 K cap. आणि B2 बार म्हणजे काय आहे, q2 i cap RST R1 I cap नाही, Q1 Q2 q1 q2 q3. Q1 I cap प्लस Q2. हे आता त्रास व्हायला लागलाय का, हो सर. आज जास्त होऊ लागलं ना. हा, बस फक्त एवढा पॉईंट फक्त एवढंच आहे ना. आता हे घ्यायचंच नाही मग खाणे पण तुझ्या होते. कहीं भी अरे नालाय का, नो लाईन्स इंटरसेक्ट होता, डिस्टन्स 0 आहे, डिस्टन्स 0 आहे. हे म्हणजेच काय आहे, हे म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. मग AB बार हे असेल तर डिस्टन्स 0 म्हणजे काय, देअरफॉर स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू कशी काढली जाते, AB बार चे कोई कंपोनेंट्स x2 x1 y2 y1 z2 z1 डिवाइडेड बाय नाही सॉरी, दुसरी रो काय, P1 P2 P3 आणि Q1 Q2 Q3 हे 0 असणार आहे. मग हे प्रश्न विचारतात ना याच्यावर मूर्खांनो, का जर टू लाईन्स इंटरसेक्टिंग आहेत आणि त्या लाईन्स दिलेल्या आहेत तर काहीतरी एक अननोन क्वांटिटी असते ती फाइंड आउट करा म्हणतात. मग तो डिटरमिनंट 0 किंवा ह्या दोन लाईन्स इंटरसेक्टिंग आहेत का नाही हे फाइंड आउट करा म्हणतात. मग डिस्टन्स काढत बसण्यापेक्षा हे फाइंड आउट केलं पुरतं ना. बाप कळलं की नाही रे. सर म्हणजे तो
क्वेश्चन नव्हता का मागच्या एक्सरसाइज मधला, त्याला पण आपण असं करू शकतो ना. तो आपण फाइंड केलं होतं लॅम्डा इक्वल्स टू झेड कम्पेअर करू शकतो. मी तर आपण चेक केलं होतं तिसरा पॉईंट लाय करतो मी. डिटर्मिनंट काढणं अजून सोपं आहे. सोपं आहे. सोपं नाहीये कारण शेवटी तुम्हाला AB बार काढणं आहे. त्याच्यात सगळे दिलेले ना दिलेले quantity. हां हां. तुम्ही A2 minus A1 असं करू शकता. चलो बेटा कल मिलते हैं फिर. इसके ऊपर इसको मैं फिर से कल रिपीट करूंगा और इसके ऊपर के क्वेश्चंस लेंगे. ठीक है. बेटा कल मिलेंगे लघुपम